हा कॉन्ट्रॅक्टर याला चपलाने मारायला पाहिजे माझं सरकार. हा सरकार, हा कॉन्ट्रॅक्टर 2 लाखाची भाषा करते, बोकराची भाषा करते, बोकराची भाषा करते. हा सरकार चपलाने मारायला पाहिजे माझं सरकार. रोहा रेल्वे स्थानकाजवळ रेल्वे उड्डाणपुलाजवळील पर्यायी रस्त्यावर पडलेल्या खड्ड्यात पडून एका तरुणाचा मृत्यू झालाय. संकेत जनार्दन कोतवाल असं मृत झालेल्या तरुणाचं नाव आहे. संकेत हा भातसई गावचा रहिवासी होता. त्याच्या अपघाती मृत्यूनंतर संतप्त ग्रामस्थांनी ठिय्या आंदोलन करत रोहा नागोठणे अलिबाग मार्ग रोखून धरला. ठेकेदार आणि संबंधितांवर कारवाईची मागणी केली आहे. संकेत कोतवाल हे गुरुवारी सायंकाळी दुचाकीवरून घरी परतत असताना अष्टमी रेल्वे फाटकाजवळील खड्ड्यात वाहनाचा तोल गेला. ते रस्त्यावर पडले. त्याचवेळी तिथून जाणारी एसटी बस त्यांच्या अंगावरून गेल्यानं त्यांचा जागीच मृत्यू झाला. या अपघाताची बातमी वाऱ्यासारखी पसरताच संतापाची लाट उसळली. संतप्त नागरिकांनी उपजिल्हा रुग्णालयात धाव घेत मृतदेह ताब्यात घेण्यास नकार दिला. त्यानंतर अष्टमी रेल्वे फाटकाजवळ ठिय्या आंदोलन करत रोहा नागोठणे अलिबाग मार्ग रोखून धरला होता. रेल्वे उड्डाणपुलाच्या कामातील हलगर्जीपणा आणि पर्यायी रस्त्याच्या दुरवस्थेमुळेच संकेत कोतवाल यांचा बळी गेल्याचा आरोप करत संबंधित ठेकेदारावर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करून तातडीनं अटक करावी, मृताच्या कुटुंबियांना मोठी आर्थिक मदत द्यावी आणि पर्यायी रस्ता सुरक्षित होईपर्यंत उड्डाणपुलाचं काम थांबवावं अशी ठाम भूमिका ग्रामस्थांनी घेतली. परिस्थिती चिघळू नये म्हणून पोलीस निरीक्षक मारुती पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. आंदोलनात भातसईसह परिसरातील शेकडो नागरिक सहभागी झाले होते. महिलांची उपस्थितीही लक्षणीय होती. दरम्यान रोहा रेल्वे स्थानक परिसरात उड्डाणपुलाचं बांधकाम सुरू असल्यानं वाहतुकीसाठी पर्यायी मार्ग उपलब्ध करून देण्यात आलाय. मात्र या मार्गाची दुरवस्था झाली असून मोठमोठे खड्डे पडल्यानं नागरिकांचा जीव धोक्यात आलाय. अनेक वेळा तक्रारी करूनही दुरुस्ती करण्यात न आल्याचा आरोप ग्रामस्थांनी केलाय. माझा बाजार व्हायला येत होता, खाट्या मुलं गाडी खाली एसटी खाली गेला. मागच्या सकाळी चांगला होता, तरुण होता तो मुलगा. आणि हा सरकार, हा कॉन्ट्रॅक्टर 2 लाखाची भाषा करते, बोकराची भाषा करते, बोकराची भाषा करते. हा सरकार, हा कॉन्ट्रॅक्टर याला चपलाने मारायला पाहिजे माझं सरकार. खरोखर समोर आलं तर चपलाने मारायला याला सोडणार नाही. आमची जीव आता काय पण होऊन दे, पण याला जर नाही आलं तर मी वरती जाऊ शकते. मी सोडणार नाही. मी स्वतः माझ्या भाच्यासाठी जाईन, पण मी हलणार ना, अजिबात नाही हलणार. माझ्या भाच्याला न्याय भेटल्याशिवाय. तर आई वडील काय करील, म्हातारे तो आई वडील म्हातारे याच्या जीवावर राहत होती, याच्या पगारावर राहत होती. फक्त याची जेवढी सर्व्हिस होईल तेवढीच कॉन्ट्रॅक्टरने द्यावं, बाकी काय नाही आमची मागणी. हा सरकार बोकराची किंमत करते 2 लाख रुपये. YouTube वर सुद्धा रायगड टाइम्स सर्च करा आणि पहा रायगडच्या कानाकोपऱ्यातील प्रत्येक बित्तम बातमी. आणि हो, लगेचच सबस्क्राईब बटनवर क्लिक करायला विसरू नका. रायगड टाइम्स, आपलं चॅनल, आपला आवाज.